आपण असं करू नये. माफी असावी, पण आम्ही हे युवराजांना सांगू शकणार नाही. सांगावं लागेल सुनबाई. आमची हिंमत होणार नाही. आपलं हे स्वराज्य हिमतीवरच तर उभं आहे. आबासाहेब, ऐकावं आमचं. अहो, युवराजांना मोठा धक्का बसेल. ते नाही सहन करू शकणार. त्यांच्या आशा आकांक्षेचा कडेलोट होईल. तुमच्या पतीच्या आशा आकांक्षांचा विचार करत बसणार आहात का छत्रपतींच्या विनंतीचा अवमान करणार आहात? कुलमुख्त्यार येसूबाई, आबासाहेब, हे एवढं तुम्हाला करावंच लागेल. हा निर्णय मोठ्या शिताफीनं युवराजांना सांगावा लागेल. त्यांच्या मनाची तयारी होण्यासाठी ही मदत करावी लागेल. म्हणजे हा निर्णय ते ऐकतील, पचवतील. आबासाहेब, आम्ही कोणत्या तोंडानं सांगावं, कसं सांगावं? आम्ही त्यांच्या तोंडून मोहिमेच्या नियोजनाबद्दल ऐकतो आहोत. त्यांचा उत्साह पाहतो आहोत. त्यांची अधीरता पाहतो आहोत. आम्ही कसं सांगावं महाराज की दक्षिण मोहीम रद्द झाली म्हणून? हे तुमचं कसं? महाराज, असं का करता आहात? असा अचानक निर्णय का बदलता आहात? एवढं कारण मला आता विचारू नका. पण युवराजांची मोहीम रद्द करण्या एवढं कारण सशक्त आहे? हे तसं नसतं तर असा निर्णय आम्ही घेतला असता असं वाटतंय तुम्हाला? सुनबाई, हा निर्णय आम्ही घेतलाय, पण याच्यात सगळ्यात जास्त यातना होत आहेत त्या आम्हाला. आम्ही भोगतोय ते. आबासाहेब, तुम्हाला कल्पनाही नसेल सुनबाई. आमच्या काळजाला 1000 रिंगळ्या डसतायत अशा वेदना होत आहेत. पण तरीही आमचा निर्णय ठाम आहे. शंभूराजे दक्षिण मोहिमेवर येणार नाहीत. आबासाहेब, तुमचं सगळं पटतंय आम्हाला, पण युवराज हा निर्णय पचवतील असं नाही वाटत आम्हाला. ही जबाबदारी तुमची. तुम्ही त्यांना ते पटवून द्या. कुलमुख्त्यार म्हणून. कुलमुख्त्यार म्हणून होय. प्रयत्न करतो, पण वाईट एका गोष्टीचं वाटतं की ज्यांनी हजारो मावळ्यांच्या हातात नव्याने बनवलेली धोप तलवार दिली, त्यांच्या धोप तलवारीचं एवढं कौतुक झालं, आता त्यांच्याच हातून तलवार काढून घेण्याची जबाबदारी आमच्यावर आली आहे. आबासाहेब, ती जबाबदारी पार पाडण्याचं बळ आम्हाला मिळावं यासाठी आपला आशीर्वाद हवाय. यशस्वी भव. आमचं मन गड उतरून केव्हाच कर्नाटकाच्या दिशेनं धावू लागलंय. आम्ही पाठीमागं वळून पाहतो आहोत तो आमच्या 20,000 घोड्यांच्या खुरांनी आकाशात उडालेले धुळीचे लोटच्या लोट, आमच्या 40,000 मावळ्यांच्या दमदार पावलांचा दणात्का. आता आम्हाला दक्षिणेशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. सर्व पठाणांचा आम्ही बिमोड करू, त्या हुसेन मियानाला नामशेष करू आणि कुतुबशहाला आपलं सगळं. आमच्या समोर जो गनीम आला त्याच्या समोर आम्ही घट्ट पाय रोवून उभे राहिलो. आम्ही तलवार उगारतो काय, गनीम कापतो काय आणि गनीम शरण येतो काय? आणि संपूर्ण दक्षिण प्रांतात हर हर महादेवचा जयघोष. ठरल्याप्रमाणे आबासाहेब हे सारं पालखीतून बघताय. संध्याकाळी दिवटीचा मुजरा करायला आम्ही त्यांच्या शिबिरात जातो तर आबासाहेब आमच्या पराक्रमानं खुश होऊन आम्हाला जवळ घेतायत, आमचं कौतुक करतायत, आमच्या पाठीवर शाबासकीची थाप देतायत. सगळी तयारी मनाजोगती झाली आहे. आणि तयारी सुद्धा अशी चोख की आबासाहेबांनीही विचारावं,
अहो बाळा, कुठून कधी शिकलात हे सगळं? शंभूराजांना दक्षिण मोहिमेवर येता येणार नाही. महाराज, सर्जेराव जेदे आलेत, बाहेर थांबलेत. सर्जेराव आले, बोलवा त्यांना. जी. या सर्जेराव, पायथ्याशी येऊन 4 दिवस झाले, आज आला. रोज म्हणतोय यायचं म्हणून, पण बनतंय कुठं? फौजेच्या सगळ्या गोष्टी, कुणाला काय हाय काय नको ते बघावं लागतंय. ते सगळं बघून अजून 2 कामं घेऊन आलोय. बोला, काय काम काढलंय? महाराज, आमच्या चिरंजीवन लयच घाई घेतली. कोण, नागूजी? होय, नागूजीनं. तो म्हणतोय मी दक्षिण मोहिमेवर येणार म्हणून. पण खेळायला तयार झालाय का? होय, तसा तयारच म्हणायचा. आता माशाच्या पिल्लाला पोहायला आणि मावळ्याच्या पोराला तलवार खेळायला शिकवावं लागतं का महाराज? आणि तसा मी पण बघत आलोय, चांगला खेळतोय, म्हणून म्हणतोय यावं सुट्टीला. ह्याची बी इच्छा आहे. बर. अहो, कारीत बोकडं मारून गाव जेवण दिलंय, मैदानात जाणार म्हणून. महाराज, मी काय म्हणतो, आता पोरं मोठी झालीत, सरमुंदीला आलेत, आता त्यांना किती दिवस डालून ठेवणार? ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे युवराजांनी मला सूचना केली आहे, तुमच्या शेजारीच त्यांचा तंबू लावायचा आहे म्हणून. तेच मी विचारायला आलो होतो, म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं. आता त्याची गरज नाही. मग ते कुठं राहणार? ते आमच्याच तंबूत राहतील. असं म्हणजे पिता पुत्र एकाच तंबूत? लय ना आम्ही. मग त्यांचा तंबू रद्द करतो आणि त्यांचं सगळं सामान गडावर देतो पाठवून. बर. वहिनीचा काय हो, काय झालं? काही नाही. काय नाही कसं? तुम्ही एक सांगताय आणि तुमचे डोळे वेगळंच सांगताय. काही ताळमेळच लागत नाही. बाई, अहो, डोळ्यात पाणी का आहे तुमच्या? काय झालं? युवराजांना दक्षिण मोहिमेवर घेऊन जाणार नाहीत. ही कसली थट्टा म्हणायची? नाही, आपलं नातं आहे थट्टा मस्करीचं, पण म्हणून काहीही. अहो, आम्ही खरंच सांगतो, युवराजांची दक्षिण मोहीम रद्द झालीये. कारण? कारण आम्हास ठाऊक नाही. ठाऊक नाही? तुम्हाला कोणी सांगितले? बरं, चला आपण आबासाहेबांना विचारूया. चला उठा बरं. त्यांनीच सांगितलंय आम्हाला, आणि हे सगळं युवराजांना सांगण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली. म्हणजे दादासाहेबांना यातलं काहीच माहित नाही? असा कसा निर्णय बदलला? काही दिवसांपूर्वी ज्यांना दक्षिण मोहिमेचं नेतृत्व दिलं त्यांनाच आता जाऊ नका असं सांगता?
बघा ना, हे असं बरं दिसतं का? काय गुज चाललंय नंदन भाऊजायांचं? आणि युवराजनी रडतायत. राणवक्का, काय झालं? तुम्ही मोहिमेवर जाणार म्हणून रडू आलाय वहिनीसांना. राणवक्का, आम्ही मोहिमेवर निघालो म्हणून रडणाऱ्यातली आमची बायको नक्कीच नाही, एवढं तरी आम्हाला ठाऊक आहे. अहो खरंच. आणि तुम्हाला काय माहित बायकांच्या मनातलं? आम्हाला नसेल कळत बायकांच्या मनातलं, पण आमच्या बायकोच्या मनातलं मात्र कळतं. बरं, मग तुम्हीच विचारा. काहीतरी झालंय खास, नाहीतर एवढ्या सहजासहजी बांध फुटत नाही. युवराजनी, काही नाही युवराज, आम्हाला आमच्या माहेरची आठवण आली. एवढंच ना युवराजनी, अहो माहेरी तर केव्हाही जाता येईल. नाहीतर असं कर, मोहिमेवर निघताना आमच्या सोबत निघ. फौजेचा पहिला तळ शृंगारपुराच्या आसपासच पडेल. नाहीतर मोहिमेवरून परत आल्यानंतर एकत्र जाऊ जोडीनं. मोहिमेवरून परत आल्यानंतर जाऊ. परत अशी मध्येच आठवण येणार नाही ना माहेराची? नाही येणार. बरं चला, लवकर थाळा द्या, भूक लागली आम्हाला. मोहिमेवर जाण्याआधी जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीपर्यंत घोडा घेऊन जावं म्हणतो, त्याची पूजा करतो. चला, थाळा द्या लवकर. या राणूबाई, तुम्ही येणार हे अगोदरच माहिती होतं आम्हाला. बोला. आबासाहेब, काय बोलावे काहीच सुचत नाही. तरीही तुम्ही काय बोलायला आला आहात याचाही अंदाज आहेच आम्हाला. क्षमा असावी आबासाहेब. तुमच्या निर्णयात दखलंदाजी करणं हे चूकच. परंतु तरीही कळकळीने सांगणे आहे, आमच्या दादासाहेबांना दक्षिण मोहिमेवर घेऊन जावे. राणूबाई, नको तो हट्ट करू नका, कारण आमच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही. पण निर्णय का बदलता येणार नाही? त्याची अनेक कारण आहेत. हा आमच्या दादासाहेबांवर अन्याय आहे. हे तुम्ही ठरवू नका. म्हणजे समोर दिसत असूनही आम्ही काहीच बोलायचे नाही? तुम्ही 2 डोळ्यांनी पाहता आणि आम्ही 1000 डोळ्यांनी पाहतो, आणि 1000 डोळ्यांनी पाहिल्यानंतर जे दिसतं त्यावर आम्ही आमचे निर्णय घेतो. क्षमा असावी आबासाहेब, पण तुमच्या 1000 डोळ्यांना अन्यायाचाच निर्णय दिसला. काल परवापर्यंत दक्षिण मोहिमेचं नेतृत्व करणारे आमचे दादासाहेब आज दक्षिणेकडे पाहूही शकत नाही. कोणा मंत्र्यामुळे घडले? कारण परवा कोणीतरी म्हणाले की दादासाहेब दक्षिण मोहिमेचं नेतृत्व करण्यास काबिल नाहीत म्हणून. तेथेच तर राजकारण नाही ना फिरले? राणूबाई, आम्ही कोणाच्याही राजकारणाला बळी पडत नाही. पण मग आमच्या दादासाहेबांना का डावललं जातं? अजिबात डावललं जात नाहीये. तुम्ही नको ते ग्रह करून घेऊ नका, आणि खरं तर तुम्ही यात दखलच देऊ नका. आमच्या मातोश्रींनी नसती दिली दखल. राणूबाई, आबासाहेब, दादासाहेबांचे पंख कापू नयेत. अजिबात नाही, नाही कापत आहोत. पण मग प्रत्येक वेळी आमच्या दादासाहेबांनीच का सहन करायचे? आता जर का त्यांना डावलून फौजा दक्षिण मोहिमेवर गेल्या
तर दादासाहेब एकटेच पाचाडाच्या माळावर उभे राहतील, कदाचित खचून जातील, जटायू होईल त्यांचा. आणि मग एका पंखाने पाचाडाहून रायगडावर नाही झेपवता येणार त्यांना. खुरडण्याशिवाय त्यांच्या नशिबात काहीच राहणार नाही. राणू, आबासाहेब, रामराज्यात जे झाले तेच शिवराज्यातही होणार आहे का? लहान तोंडी मोठा घास घेतोय. छत्रपती म्हणून आपण बरोबर असाल, पण आमचे आबासाहेब म्हणून कुठे चुकत तर नाही ना, याचा फेरविचार व्हावा. राणू, आबासाहेब, दादासाहेबांच्या भलेपणाची शपथ तुमच्याच साक्षीने घेतली होती आणि आमच्या सुखावर पाणी सुद्धा तुमच्याच साक्षीने सोडले होते. दादासाहेबांवर अन्याय झाल्यावर आम्ही झुंज द्यायची असं ठरवले होते, पण ती झुंज तुमच्याशीच घ्यावी लागेल असे नव्हते वाटले आबासाहेब, असे नव्हते वाटले. तुला रडू येतंय का ग? आम्हाला तर खूप रडावं असं वाटतंय. युवराजांना कसं सांगायचं काही कळतच नाही आम्हाला. पण ज्या क्षणी त्यांना समजेल ना, त्यांना खूप वाईट वाटेल ग, खूप त्रास होईल त्यांना. हे आम्हालाही ठाऊक आहे, पण तरीही युवराजांना सांगायचं. नियतीनं हे असलं कसलं काम दिलंय आम्हाला. खरं तर आम्ही त्यांना ओवाळायचं, त्यांचं औक्षण करायचं, त्यांना निरोप द्यायचा. पण निरोप राहिला बाजूला, मी त्यांना सांगायचं की तुम्ही थांबा, जाऊ नका. असं कुठे असतं का ग? किती अभागी आहोत आम्ही. आबासाहेबांनी ही कसली जबाबदारी सोपवली आहे आमच्यावर. आजच युवराज आम्हाला म्हणाले, आम्ही आग्र्याला निघताना जसा सज्जात उभा राहून निरोप दिला होता तसा निरोप द्यावा. शंभूराजे, येतो आम्ही. आता आम्ही कसा निरोप देणार? आबासाहेब म्हणाले, वेलीवरचं फूल तोडताना देठाला अपाय होणार नाही अशा बेतानं सांगावं. पण आम्ही कसं सांगावं ग युवराजांना? जायचं नाही म्हटलं तर किती नाराज होती, किती वाईट वाटेल त्यांना. आणि सगळीकडे बदनामी होईल ती वेगळीच. आबासाहेबांसोबत मोहिमेला जायला मिळणार म्हणून किती हरकून गेले होते. आता काय करावं आम्ही? कसं सांगावं युवराजांना? वेलीवरचं फूल नाही, हा विस्तव आहे हे का माहित नाही आबांना? आऊसाहेब म्हणायचा, तुमच्या पदरात विस्तव आहे
तुमचा पदरही जळता कामा नये आणि विस्तवही विचता कामा नये. आई बाबांनी आमच्या नवऱ्याचं हसू पुसणारी गोष्ट आम्ही कशी सांगावी ग?